मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अधिकृत मंजुरी दिली. हा बदल का झाला? कारण कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध. नांदेडमधील विरोध लक्षात घेऊन तब्बल 100 किलोमीटरचा मार्ग बदलण्यात आला आणि कोल्हापूरमध्ये कागल आणि हातकणंगले तालुक्यातील मोठा भाग नव्या आराखड्यातून वगळण्यात आला. आधी हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार होता. मार्ग बदलल्यामुळे आता सातारा जिल्ह्याचाही समावेश झाला. म्हणजे आता तो जातो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा. एकूण 395 गावे, एकूण 40 तालुके. मार्ग बदलल्यामुळे खर्चही वाढला. आधी तो होता 75,000 कोटी, मग झाला 83,600 कोटी, नंतर 86,300 कोटी आणि आता एप्रिल 2026 मध्ये तब्बल 1,01,000 कोटी रुपये. म्हणजे फक्त मार्ग बदलल्याने 15,000 कोटी रुपये एका झटक्याने वाढले. मे 2026 मध्ये MSRDCने सांगितले, सुधारित आराखड्यातील अधिसूचना जारी झाली आहे. आता 12/2 अधिसूचना लवकरच निघणार. त्यानंतर नव्या मार्गावरील गावांची संयुक्त मोजणी सुरू होणार. या वर्षाखेरीस म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे MSRDCचे लक्ष्य आहे आणि त्यानंतर 2027 मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सरकारने एक महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर. म्हणजेच बाजारभावापेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. पण विरोध अजूनही पूर्णपणे संपलेला नाहीये. कोल्हापूर, सांगली आणि नांदेडमधील काही शेतकरी अजूनही सतर्क आहेत. 8,760 हेक्टर जमीन संपादित करायची आहे आणि त्यातील अनेक भाग सुपीक शेतजमीन आणि बागायती क्षेत्र आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचा विरोध इतका तीव्र आहे. तुम्हाला काय वाटते? हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का, की पुन्हा एकदा मार्ग बदलेल? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की सांगा आणि असे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी नॉलेज मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.